नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शाळेसाठी खूप महत्त्वाचा आहे. युडाईस प्लस जी एस कॅप्चर यासंबंधित हा आजचा व्हिडिओ आहे. आता आपल्याला युडाईस प्लस ही ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायची आहे किंवा मी दिलेल्या लिंकद्वारे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या पोस्टमध्ये जी लिंक देईल त्याद्वारे आपल्याला ही ॲप डाउनलोड करायची आहे आणि आपल्याला जी आय एस कॅप्चर करायचं आहे. म्हणजे आपल्या शाळेचं लोकेशन आणि काही फोटो आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. आता आपल्याला एक परिपत्रक आलं आहे. त्या परिपत्रकामध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती जर आपण चांगल्या प्रकारे वाचली तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि कोणत्या प्रकारे करायचं आहे हे आपल्याला समजेल. आता एक आपण परिपत्रक पाहणार आहे. बघा, एक परिपत्रक इथे आलेलं आहे. त्या परिपत्रकानुसार आपल्याला काय करायची आहे, कारवाई करायचं आहे. बघा, एक PDF आला आहे. त्या PDF मध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, समोरची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला करायची आहे. बघा, 2 डिसेंबर 12 डिसेंबर 2025चं हे एक पत्र आहे. समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण मुंबई. बघा, विषय आहे 2025-26 युडाईस प्लस प्रणालीमध्ये शाळेच्या ठिकाणी माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदवण्याबाबत. त्याच्यानंतर बघा, इथं माहिती दिली आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी शाळेच्या ठिकाणाची अक्षांश व रेखांश अचूक माहिती मोबाईल ॲपद्वारे युडाईस प्लस GIS कॅप्चर मोबाईल ॲप नोंदवण्याबाबत मोबाईल ॲप दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सूचना केंद्र नवी दिल्ली यांच्या सहाय्याने विकसित करून प्रसिद्ध केली आहे. सदर ॲपद्वारे संगणकीकृत केलेल्या माहितीचा उपयोग केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी, नियोजन, शैक्षणिक संसाधने, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, ग्राफिकल विश्लेषण करण्यासाठी करण्यात येणार आहे. सदर मॅप हे अँड्रॉइड व iOS ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाईलवरती इन्स्टॉल करण्यासाठी सर्व शाळांना गुगल प्ले स्टोअर व ॲपल ॲप स्टोअर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोबाईलमध्ये युडाईस प्लस GIS कॅप्चर ॲप इन्स्टॉल करून युडाईसच्या लॉगिंग व पासवर्ड मोबाईल ॲपमध्ये लॉगिंगवरून शाळेच्या ठिकाणी माहिती अचूक नोंदवावी. आता बघा, ह्या म्हणजे जे ॲप तुम्ही डाउनलोड करणार आहे त्यामध्ये काय करणार आहे, युडाईसचा तुम्हाला पासवर्ड वापरायचा आहे. युजर ID आणि पासवर्ड वापरायचा. इथं पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा नाही आणि वापरायचा नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही युडाईस पोर्टलवर जेव्हा लॉग इन करता तोच आपल्याला इथं काय करायचा आहे, पासवर्ड वापरायचा आहे. कॅप्चर ॲप वापरण्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. याबाबत काही अडचणी आल्यास तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील संगणक प्रोग्राम MIS कोऑर्डिनेटर व ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधावा. काही अडचण आल्यास आपणास याबाबत कळवण्यात येते की जिल्ह्यातील सर्व शाळांना GIS कॅप्चर मोबाईल ॲपद्वारे शाळेच्या ठिकाणची माहिती मार्गदर्शक सूचनानुसार तात्काळ नोंदवण्याकरता आपल्या स्तरावर कळवण्यात यावी. मग आता इथे एक नाही, ह्या पत्रासोबत आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे त्यांनी युजर मॅन्युअल दिला आहे. म्हणजे कशाप्रकारे तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला एखादी समस्या उद्भवली तर तुम्ही कशाप्रकारे याचं आपल्याला सहाय्य घेऊ शकता या PDFचं आणि त्याद्वारे तुम्ही करू शकता. बघा, इथे सर्वच माहिती दिली आहे. कशाप्रकारे करायचं, कुठे जायचं, कोणते फोटो अपलोड करायचे, मार्गदर्शक सर्व सूचना इथे तुम्हाला दिली आहे. या PDFचा वापर करून तुम्ही काय करू शकता, सर्व फोटो आणि लोकेशन तुम्ही इथे अपडेट करू शकता. आता आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणार आहे. आता बघा, तुम्हाला काही सूचना मी पूर्वी देतो. तुम्हाला काय करावं लागेल, मोबाईलच्या सेटिंगमध्ये जो फॉन्ट साईज आहे तो एकदम स्मॉल करावा लागेल. नाहीतर तुम्हाला कसं तिथे फोटो अपलोडचे पर्याय दिसणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला हे घरी बसून करता येणार नाही. तुम्हाला शाळेच्या एकदम म्हणजे मैदानात किंवा वर्गखोल्याच्या बाजूलाच 10 मीटरच्या अंतरावर हे सर्व कार्य करावं लागेल. कारण की आणि ज्या शाळेत समजा इंटरनेट सुविधा नाही आहे तिथे अपलोड करण्यासाठी खूपच त्रास जाणारच आहे. चला तर जाणून घेऊया आपण प्रत्यक्ष कशाप्रकारे करू. आता बघा, इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्रथम ॲप आता मी तुम्हाला लिंक दिली आहे किंवा तुम्हाला प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला ॲप डाउनलोड करायची आहे. बघा, मी त्या लिंकवर क्लिक केलं.
आणि ही ॲप मी काय केलं डाउनलोड केली आहे बघा. आता इथे डाउनलोड होत आहे ती ॲप. तुम्हाला ॲप काय करायचे डाउनलोड आणि ही ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं ओपन करायचं आहे बघा. मी बॅक जातो पुन्हा. तुम्हाला समजेल की कोणत्या म्हणजे हे बघा हा लोगो आहे त्या ॲपचा UDIS+ लिहिला आहे असं चिन्ह आहे याच्यावर निळ्या कलरचं. त्या ॲपला ओपन केलं. ओपन केल्यानंतर बघा आता इथे काय म्हणते बघा UDIS+ GIS कॅप्चर अपडेट स्कूल लोकेशन अँड इमेज. काही वेळानंतर थांबल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे युजर नेम आणि पासवर्ड येईल. इथे तुम्हाला युजर नेम आणि काय करायचं पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे बघा. इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकला की सदर ॲप काय होईल ही ओपन होईल बघा. आता इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आपल्याला आणि युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर सदर जी ॲप आहे ती आपली ओपन होणार आहे. आता मी इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकतो बघा. आणि युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला इथं रिमेंबर मी यावर क्लिक करायचं आहे आणि लॉगिनवर यावर क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारे बघा आता इथे जिथे नेटचा प्रॉब्लेम आहे. आता माझ्या शाळेवर नेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते काही गोष्टी लवकर होत नाही आहे. असं तुम्हाला नेटचा प्रॉब्लेम जाऊ शकते बघा. आता अशा प्रकारे इथं आलं. आता याच्यामध्ये तुम्हाला आता माझ्या याच्यामध्ये कसं मी याच्या पहिले काही कृती केलेली आहे बघा. इथं चेंज लोकेशन आहे हां. इथं तुम्हाला चेंज लोकेशन येणार नाही तर तुम्हाला इथे कॅप्चर लोकेशन येईल. इथे चेंज लोकेशन येणार नाही तुम्हाला कॅप्चर लोकेशन येईल. तुम्हाला कॅप्चर लोकेशनवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला परमिशन वगैरे द्यायची आहे. इथे बघा हे बघा तुमचं लोकेशन इथे आता येत आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला लोकेशन वगैरे दिसेल तिथे. इथे सर्व लोकेशन आल्यानंतर तुमचा अक्षांश रेखांश आल्यानंतर तारीख आल्यानंतर हां अपडेटवर क्लिक करायचं आहे. अपडेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लोकेशन ॲड होईल. तुमच्या शाळेचं अक्षांश रेखांश इथे येईल. आता बघा इथे शाळेचं तुमचं अक्षांश रेखांश आलं. आता ही एक प्रक्रिया इथे पूर्ण झालेली आहे. आता नंतर आपल्याला दुसरी प्रक्रिया इथे पूर्ण करायची आहे. आता दुसरी प्रक्रिया कोणती पूर्ण करायची आहे इथे बघा कॅप्चर इमेज. आपल्याला काय करायचं आहे इथे इमेज कॅप्चर करायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे गायडन्स फॉर कॅप्चर म्हणजे हे इमेज तुम्हाला कॅप्चर करायच्या पूर्वी तुम्हाला काय करणार आहे ते गायडन्स करणार आहे. आता हे गायडन्स कसं आता याच्यावर क्लिक करतो मी गायडन्स. आता इथं गायडन्स आलेला आहे. आता याचं आपल्याला कसं मी इंग्रजीमध्ये वाचून न दाखवता याचं मराठीमध्ये काय सूचना आलेल्या आहेत त्या इथं वाचून दाखवतो बघा. मार्गदर्शक सूचना आहे प्रतिमा व स्थान नोंदणीसाठी. म्हणजे हे जे इंग्रजीतलं आहे त्याचं ते मराठी ट्रान्सलेशन मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला चटकन समजेल. सर्व प्रतिमा व स्थान अनिवार्य आहे व जिल्हा राज्य पातळीवर मंजुरीस अधीन आहेत. म्हणजे सर्व तुम्हाला काय करावं लागणार आहे चारही तुम्हाला इमेज इथे अपलोड करणं कंपल्सरी आहे म्हणते बघा. अपलोड करताना दिलेला कॅप्शन काळजीपूर्वक वाचावा. अपलोड केल्यानंतर तिथे कॅप्शन येणार आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आपल्याला. प्रतिमा योग्य असाव्यात कोणताही फिल्टर किंवा एडिटिंग करू नये बघा. फिल्टर वगैरे आपण कसं करू खूप चांगले असलं पाहिजे म्हणून फिल्टर वगैरे करतो किंवा काय त्याच्यात काही एडिटिंग करतो एडिटिंग करू नका म्हणता. स्वच्छ दिवसा काढलेले फोटो घ्या. धुसर किंवा तिरपे नसावेत बघा. आपल्याला काय करायचे छान आणि सुंदर फोटो काढायचे आहे दिवसा काढायचे आहे. आणि फोटो कसे दुसरं वगैरे म्हणजे एकदम पहाटे किंवा सकाळी काढू नका. वाहने व्यक्ती किंवा अडथळे विषय स्पष्ट दिसला पाहिजे. वाहने व्यक्ती किंवा अडथळे टाळा बा. वाहने तुमच्या जर इमारतीच्या समोर वाहने असेल किंवा कोणी उभे असेल तर ते टाळा म्हणते. विषय स्पष्ट दिसला पाहिजे म्हणते. मग ज्या विषयाचा फोटो काढत आहे स्पष्ट दिसला पाहिजे. प्रतिमा व स्थान नोंदवताना GIS उच्च अचूकतेवर वापरा. म्हणजे तुम्हाला GIS जे मॅपिंग आहे करताना तुम्हाला तिथे अक्षांश रेखांश क्लिअर दिसलं पाहिजे. आता प्रतिमा कोणत्या अपलोड करायच्या म्हणजे फोटो कोणते अपलोड करायचे आहे. प्रतिमा 1 शाळेचे नाव दिसेल असा मुख्य प्रवेशद्वाराचा फोटो प्रवेशद्वारापासून 10 मीटरच्या आत काढलेला बघा. म्हणजे शाळेची कमान वगैरे राहते ना गेटच्या बाजूला कमान वगैरे राहते तशा तो फोटो किंवा कमान वगैरे नसेल तर शाळेचा फ्रंटचा फोटो. शाळेचे नाव स्पष्ट दिसेल असा मुख्य शाळा इमारतीचा समोरील दृश्याचा फोटो 2 नंबरमध्ये. इतर शाळा इमारतीचा फोटो किंवा मुख्य इमारतीचा वेगळ्या कोणातून फोटो
एकच इमारत असल्यास मुख्याध्यापकाची आता काही काही शाळेमध्ये एकच इमारत आहे, दुसरी इमारत नाही आहे, तर मग काय करायचं, मुख्याध्यापकाच्या वर्गखोलीचा फोटो घ्यायचा आहे. आणि चौथा फोटो घ्यायचा शाळेच्या आवारातील वर्गखोली किंवा खेळाचे मैदान किंवा खेळाचे मैदान घ्या किंवा शाळेच्या आवारातील वर्गखोली घ्या. स्थान नोंदणी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 10 मीटरच्या आतूनच करावी. अशा प्रकारे ह्या सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला. इथे इंग्रजीमध्ये सूचना दिल्या आहेत तुम्हाला, मी मराठी ट्रान्सलेशन इथे करून दाखवलं आहे. आता आपण ॲक्च्युअल कशाप्रकारे काय करणार आहे, आपण फोटो कॅप्चर करतात ते पाहूया. याकरता आपल्याला फोटो कॅप्चर करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे की आडवा मोबाईल धरायचा आहे. उभा मोबाईल धरू नका, आडवा मोबाईल धरायचा आहे. आता मी याकरता कॅप्चर इमेज दिली आहे, त्यावर पहिल्या इमेजवर क्लिक केलं, ओके केलं आणि परमिशन वगैरे दिलं आहे आणि आडवा मोबाईल धरतो. तुम्ही बघा, आडवा मोबाईल धरून मी अशा प्रकारे इमेज इथे काढणार आहे. आता इथे बघा, राईटच्या याच्यावर क्लिक करा. राईटच्या याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इमेज वगैरे क्रॉप वगैरे करायची असेल तर तुम्ही क्रॉप करू शकता. जर क्रॉप करायची नसेल तर इथं या राईटचं चिन्ह त्यावर क्लिक करा. आता इथे बघा आणि इथे अपलोड स्टेटस आलेला आहे, ते काळजीपूर्वक वाचा आणि ओकेवर क्लिक करा. आता इथे पहिली इमेज माझी इथे काय झाली आहे, अपलोड झालेली आहे. आता बघा, मला दुसरी इमेज घ्यायची आहे. माझ्या शाळेमध्ये 2 इमारत आहे. आता मी दुसऱ्या इमारतीची फोटो घेतो. बघा इथे आता मी कॅप्चर इमेज 2वर क्लिक करतो, ओकेवर क्लिक करतो. आणि दुसरी इमेज जी आहे ती बरोबर आता इथे मला सेट करायची आहे. काढली इमेज मी, राईटवर क्लिक केलं, कॅप्चर वगैरे म्हणजे इमेज क्रॉप वगैरे करायची असेल तर क्रॉप करू शकता किंवा इथे राईटवर क्लिक करू शकता. आणि अशा प्रकारे आता इथे बघा अपलोड स्टेटस आला आहे, त्यावर ओकेवर क्लिक केलं मी आणि बघा माझ्या इथे अक्षांश रेखांश वगैरे सर्व फोटोमध्ये आलेला आहे. आता मला चौथी इमारत इथे कॅप्चर करायची. आता चौथी इमारत म्हणजे तुम्ही प्लेग्राऊंड घेऊ शकता किंवा इतर जर वर्गखोल्या आहे ते घेऊ शकता. आता मी इथे माझं शाळेचं जे आहे मैदान, माझ्या शाळेचं मैदान इथे मी घेणार आहे आणि मग नंतर मुख्याध्यापकाची वर्गखोली इथे घेणार आहे. आता मी शाळेचं हे मैदान आहे, त्या मैदानाची मी आता फोटो घेतो. त्याकरता इमेज 3वर क्लिक करतो, ओकेवर क्लिक केलं आणि आडवा आणि अशा प्रकारे शाळेचं मैदान आहे त्यावर फोटो घेतला, राईटवर क्लिक केलं आणि फोटो क्रॉप वगैरे करायचा क्रॉप करू शकतो आणि राईटवर क्लिक केलं आणि अशा प्रकारे इथे ओके अपलोड स्टेटस आला, ओके केलं आणि असा तिसरा माझा फोटो आलेला आहे. आता मला चौथा फोटो आता मी वर्गखोलीचा घेणार आहे. चौथा फोटो मला वर्गखोलीचा घ्यायचा आहे. आता त्या मी चौथ्या फोटोवर क्लिक करतो. बघा आता वर्गखोली म्हणजे मुख्याध्यापकाची जी वर्गखोली आहे, मी त्याचा फोटो इथे घेणार आहे. मी चौथ्या इमेजवर क्लिक केलं, कॅप्चर इमेज 4, ओकेवर क्लिक केलं आणि मोबाईल आडवा करून मी मुख्याध्यापकाची वर्गखोली कार्यालयाचा फोटो अशा प्रकारे घेतला आहे. बघा इथे आणि इथं राईटवर क्लिक केला आहे आणि इथे इमेज क्रॉप आणि इथे बघा आता इथे आता माझं अलर्ट आला आहे की मला सर्व इमेज सर्व्हरवर पाठवायचे आहे का. मी यस केलं. यस केल्यानंतर बघा आता इथे समोरची प्रोसेस होत आहे. आता ह्या इमेज आपल्या सर्व जिल्हा स्तरावर जातील ॲप्रुव्हलसाठी आणि मग तिथून आपलं ह्या इमेज योग्य अशा प्रकारे आपल्या याच्यावर जिल्हा स्तरावर लोड होतील आणि मग आपल्यालासुद्धा त्या दिसतील. बघा आता हे लोडिंग होतं. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, सर्व इमेज काय करायचे आहे आपल्या अपलोड करायचे आहे. याकरता इंटरनेट सुविधा तुमच्या इथं असायला हवी. बिना इंटरनेट सुविधेने तुम्हाला अपलोड करता येणार नाहीत. बघा इथे सर्व इमेज आता इथे अपलोड झालेले आहे 4ही आणि इथं काय लिहून आहे, पेंडिंग फॉर अप्रुव्हल म्हणजे जिल्हा स्तरावर ह्या अप्रुव्हलसाठी गेलेले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला 4ही इमेज आपल्याला काय करायचे आहे, इथं लोड करायचे आहे आणि आपल्याला त्या समोर जिल्हा मग राज्यस्तरावर त्या अपलोड म्हणजे अप्रुव्हलसाठी जातील. धन्यवाद.